कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. स्किलिंग शॉट टेकिंग चेंडू सरळ फरा डी पॉइंट सीमारेषा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट चौकार. या दरम्यान डायगर गावचे समाजसेवक आणि डायगर चषकाचे आयोजक शिवाजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फलंदाजाला बाद तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर विकेटचं पतन. सुरेख कमबॅक जो आपण पाहिला गोलंदाजाच्या माध्यमातून बादलच्या माध्यमातून सुरेख कमबॅक. झटका क्रमांक पहिला रवी वायले यांना परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. झटका क्रमांक पहिला फॉर द टीम आईगावदेवी वसार. दरम्यान महारागावचे उद्योजक समाजसेवक निखिलदादा बळवणुके साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती आहे. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो तो म्हणजे सूरज दुधकर, एक नामांकित फलंदाज. त्याच्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट गाजलेले आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटलं की अतिशय रेअर कॉमोडिटी आणि त्यामध्ये गाजलेलं नाव अर्थात एक डेडली कॉम्बो आपण पाहू शकतो जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. सूरज दुधकर ऑन द बॅटिंग मार्क स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो तो म्हणजे बादल येत असताना नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल नितीन. गोलंदाज तयार. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी अपील स्वीकारली. झटका क्रमांक दुसरा सूरज दुधकर बॅक टू द पवेलियन. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पंचांची वाद घालायचं नाहीये. विनंती असेल पंचाचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांची वाद घालायचा नाही. येस दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. सूरज दुधकरला परतायला लागतं टुवर्ड्स द पवेलियन. त्याची जागा भरण्यासाठी येते ते म्हणजे जगदीश आपण पाहू शकतो ऍट नंबर 4. बॅट्समन येत असताना स्ट्रायकर एंडवरती असेल. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल तो म्हणजे गोलंदाज बादल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर 2 विकेटचं पतन झालं. दरम्यान आपण पाहू शकतो मारगावचे उद्योजक आणि समाजसेवक निखिलदादा बळवणुके साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने नम्र विनंती आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगल च्या मदतीने संघाचा अकाउंट 1 ने पुढे जाईल. 2 गडी बाद 5 धावा. संघाचा अकाउंट 5 या आकड्यावरती पाहू शकतो 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र रनअप मध्ये फंबलिंग झाली. रनअप मध्ये फंबलनेस जी मात्र आपण पाहिली आणि मृत्यूचेंडू पंचांनी घोषित केला. दरम्यान आपण पाहू शकतो पहिले षटक मार्गस्थ 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. पहिला क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझन मध्ये. दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मध्ये. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील. तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट 1 ने पुढे जाईल. 6 धावा धाव करते. अजून एक चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे या ओव्हर मधलं. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे जगदीश.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाला 2 गडी बाद 6 धावा 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर रन ओव्हर. टीम आई गावदेवी वसार विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे मयूर म्हात्रे. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे नितीन. नॉन स्ट्रायकर एंड वरती जगदीश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डोंबिवली गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय आदरणीय सुरेंद्रदादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे जगदीश. गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर. मयूरच्या माध्यमातून पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठं रनअप होतं 10 ते 12 पावलांचं. यावेळेस फुलटॉस चेंडू होता गॅदर करू शकले नाही. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत घेतलेली सिंगल वरती समाधान म्हणायला लागते. थोडीशी फंबलनेस परंतु बॅकिंग सुरेख झाली. सिंगल वरती समाधान म्हणायला लागते. काहीशी लेझी फेकी जी मात्र आपण पाहू शकतो डीप स्क्वेअर लेग मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाचा अकाउंट एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर एक सिंगल जी मात्र एकवटली गोलंदाजाने. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय खाली. थोडीशी फंबलनेस झाली. कॅच जी मात्र पकडू शकले असते परंतु ज्याप्रमाणे हाताला बटर लागला असं मला वाटलं कारण हातातून चेंडू घसरला. म्हणतात ना हमें तो अपनों ने लूटा गिरों में कहा दमता अपनी कष्टी वाढ उभी जहाँ पे पानी कमता. दुसरे षटक मार्गस्थ पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती मोठे रनअप आपण पाहू शकतो गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस भन्नाट वेग 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 आणि वेग या चेंडूवरती पाहिलं. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्टेड हिट मारचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. यावेळेस करणार नाही कुठलीही चुकी. फ्लाय इंटू दी अँड ड्रॉप इंटू दी फिंगर. झटका क्रमांक 4 आपल्याला पाहायला होतोय मैदानाच्या आतमध्ये. जगदीशला परता लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल तर म्हणजे जय. गोलंदाजी ट्रॅक वरती मयूरच्या माध्यमातून सुरेख चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकातील
5 चेंडू झाले आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आपल्या संघाला कुठे ना कुठे फ्रंट फुटवर आणण्याचं काम मयूर करत असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जास्त अवधी घ्यायचं नाही विनंती असेल. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. पहिला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये, त्यानंतर मिड विकेटला एक वाईडिश लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये. येस, जिंकणाऱ्या संघाने कुठे जायचं नाही या गोष्टीची नोंद करून घ्यायची. दरम्यान आपण पाहू शकतो सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त दिशा दाखवली. पुश करो और खुश रहो अशी स्ट्रॅटेजी, अशा मनस्थितीमध्ये आपण पाहिलं 2 धावा एकवटल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट दोन्ही पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते असेल 5.50च्या सरासरीने 4 गडी बाद 11 धावा. डीजे वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन येतो ते म्हणजे प्रवीण. गोलंदाज तयार होत असताना आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंड वरती आहे जय. यावेळेस लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका झाला. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो तो पण घेतलेली सिंगल डायरेक्ट थ्रो झालेला आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली ती म्हणजेच रनआउट साठी. चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपळाने रनिंग बेटिंग द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच दोन्ही संघांच्या माध्यमातून, दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि तितकीच क्विकनेस पाहिली ती म्हणजेच लॉंग ऑफ मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील प्रॉपर लेझर गाइडेड मिसाईल सारख्या चेंडूला ईस्टर्न वरती धडकवलं. दरम्यान आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी केली ती म्हणजेच धावबादसाठी. चालू असलेला सामना एका बाजूला आहे लकी 11 जय वागेश्वर मोठी देसाई, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल रविवाले यांचा संघ आई गावदेवी वसार. नाणेफेकीचं गोल जिंकलं ते म्हणजेच देसाई संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजे रविवाले यांचा आई गावदेवी वसार संघाला. नक्कीच नॉट आउट असेल
दोन धावा कंप्लीट झालेले आपण पाहू शकतो. संघाच्या अकाउंट मध्ये 2 धावा ऍड होतील. संजीवनीचं काम ज्या मात्र या 2 धावा करतील. 13 धावा धाव फलकावरती असतील. स्ट्रायकर एंड वरती आहे जय, नॉन स्ट्रायकर एंड वरती गिरीश. दरम्यान आपण पाहू शकतो या चेंडूवर देखील 2 धावाच्या मात्र एकवटला. संघाचा अकाउंट 15 या आकड्यावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे बेलपाडा गावातील समाजसेवक उद्योजक गिरीशदादा हरड साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संरक्षण नायक निर्णय मुंबई पोलीस मध्ये कार्यरत गिरीशदादा हरड साहेब त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतो. तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. थोडस स्पीडअप करायचे. खूप जास्त अवधी घेतला जातो तो म्हणजे ओव्हर टाकण्यासाठी. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. यू मिस आय डेफिनेटली एसटी चे दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. झटका क्रमांक 5 फॉर द टीम वसार. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो तो म्हणजे विश्वास येत असताना स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे विश्वास. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल जय. गोलंदाजी मार्क वर आपण पाहू शकतो संगनायक प्रवीण. प्रवीणच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर विकेटचं पतन. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि 5 धावा खर्च केले. गोल एक विकेट जी मात्र केली गेली त्यांनी. गोलंदाज तयार प्रवीण. स्पीडअप करायची विनंती असेल. गोलंदाज यावेळेस लेफ्ट हिट मारायचा प्रयत्न होता, पुल करायचा प्रयत्न होता, परंतु निष्ठान फटका जो पाहायला मिळाला आपल्याला. दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धावबादच्या स्वरूपात पाहू शकतो. झटका क्रमांक 5 आधी टीम टुवर्ड्स द पवेलियन. झटका क्रमांक 5 फॉर द टीम आई गावदेवी वसार डीजे. चेन्नईमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, एक विकेट आणि एक येस नो चेंडू असेल. नो प्लस 1 टोटल 2 धावा संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. येस
पंचांची वाद घालायचा नाही विनंती असेल. पंचांची वाद घालायचा नाहीये. नो प्लस 1 टोटल 2 धावा संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. येस नो चेंडू नसेल. एक धाव जी मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या दाखल करते असेल 6 गडी बाद 18 धावा. इथून मात्र मोठी फटकेबाजी करणे गरजेचे. कुठे ना कुठे बॅकफुटला आपण पाहू शकतो रवी वायले यांचा आई गावठी एसआर संघ सातत्याने या मॅचचा जर विचार केला तर लकी 11 जे वागेश्वर मोठी देसाई संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी झाली. फलंदाजाने एकही मोठा फटका जो मात्र खेळून दिला नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर 17 चेंडूंमध्ये एकही चौकार आला नाही आणि हा यश आपण पाहू शकतो तो म्हणजेच मोठी देसाई संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी झाली. मग तो असेल बादल असेल मयूर असेल किंवा प्रवीण असेल सुरेख गोलंदाजी. बादल म्हटलं तर तृप्तचा एक्का ट्रम्प कार्ड आहे या संघाचा. मोहनेकर चषकला मी पाहिली बादलची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग आणि त्यासोबत व्हेरिएशन जे मात्र बादलकडे खूप आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस मिसटाइम फटका आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चौथे षटक मार्गस्थ शेवटचे षटक जो मात्र मार्गस्थ आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित 18 धावाच्या धावफलकावरती असतील. विनंती असेल स्पीडअप करायचे. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली होती तोपर्यंत सिंगल घ्यायचा प्रयत्न केला. विनंती असेल स्पीडअप करायचे आणि त्यांचं डिसिजन कळवायचे. येस बॅटकट लागते आणि झटका क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळते. आदेशला परतायला लागतो टुवर्ड्स द पवेलियन. असेल तर म्हणजे विश्वास सुरेख गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आणि एकही धाव जी मात्र खर्च केली नाही अजूनही. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू पडल्यावरती स्विंग होते टर्न होते चेंडू आणि चौथं सलग आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू. गोलंदाजाने फलंदाजाला जकडून पकडून आवळून ठेवायचं काम जे मात्र या षटकामध्ये पूर्ण प्रकारे केलंय. पूर्ण प्रकारे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. लकी 11 जे वागेश्वर मोठी देसाई या संघाच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक पाहू शकतो पंचांकडे अपील असेल बाबाची. तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकने पुढे जाईल. 19 धावा दाखल करते. 5व्या चेंडूवरती आपण पाहू शकतो डेथ ओव्हरच्या ओव्हरमध्ये रन आलेला आहे. दरम्यान आपण संख्या पाहिली तर 19 धावा. सुरेख गोलंदाजी जी मात्र दिलीप यांच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 1 धाव जी खर्च गेली. अजून एक चेंडू 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस खेळची शक्यता होती. एफर्ट जो मात्र खूप सुरेख पाहायला मिळाला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि धावबादच्या स्वरूपात विकेटचं बदल होते. विकेट क्रमांक 8वा फॉर द टीम शेगाव. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो तो मात्र दुर्गेश येत असताना नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल. गोलंदाज तयार. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी फंबल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तो पर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगल वरतीच समाधान मानायला लागते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते असेल ती म्हणजेच
8 गडी बाद 20 धावा. आता समीकरण उर्वरित चेंडू 24 जिंकण्यासाठी 21 धावेची गरज असेल ते म्हणजे लकी 11 जय वागेश्वर मोठी देसाई. सुरेंद्रदादा पाटील साहेबांचे यथोचित शुभ सन्मान करायचे. मायेची आपुलकीची उपकार शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड मुवमेंट देऊन आपण सुरेंद्रदादा पाटील साहेबांचं यथोचित करायचे शुभ सन्मान. डोंबिवली गावचे उद्योजक आणि समाजसेवक विनंती असेल ते म्हणजेच पंडित शेठ मस्कर सरांना आपण आपल्या शुभ हस्ते डोंबिवली गावातील उद्योजक आणि समाजसेवक सुरेंद्रदादा पाटील साहेबांचं करायचे यथोचित शुभ सन्मान. मायेची आपुलकीची उपकार शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड मुवमेंट देऊन त्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन आपण सुरेंद्रदादा पाटील साहेबांचं करायचे यथोचित शुभ सन्मान. यस मायेची आपुलकीची उपदार शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून गोड मुवमेंट देऊन आपण करायचे साहेबांचे यथोचित शुभ सन्मान. थँक्यू सो मच. प्रथम सन्माननीय सुरेंद्रजी पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. गोल्डन मॅन आहेत आणि सोशल मीडियावरती पाहायला गेलं तर ऍक्टिव्हेट असतात आणि खूप चांगले रील्स आपण त्यांचे पाहत असतो. सन्माननीय सुरेंद्रजी पाटील साहेब जे उद्योजक आहेत ठाकुर्ली डोंबिवली शहराचे. आदरणीय रहीमजी शेख साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे सहआयोजक आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पंडित शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. 22 धावांचं लक्ष्य आहे जय वागेश्वर लकी 11 देसाई या टीम समोर. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना सुरू आहे. फलंदाज आहे तो म्हणजेच हिमांशु आणि मोरेश्वर पाटील.
आकाश पाटील बाद झाला शून्यावरती. गिरीश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. यावेळी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. अपिश अँड पनिश. चेंडू जाईल वाईड इच लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. यावेळी स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. GM ग्रुप चषकाला शुभेच्छा येत आहेत. सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी आणि मनोज शिसवे आणि मयूर शिसवे यांच्याकडून GM ग्रुप चषकाला शुभेच्छा येत आहेत. धावसंख्या आहे 5. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज गिरीश म्हात्रे. दुबई रिटर्न हा गोलंदाज आहे. 10 PL स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज आपण पाहतो यावेळी गिरीश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड संगनायक नितीन म्हात्रे उर्फ चिंट्या. यावेळी शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज गिरीश म्हात्रे. कमबॅक केलंय. चौकार आला होता गिरीश म्हात्रेच्या या षटकामध्ये आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळी निर्धाव चेंडू फेकलेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 1-5 अशी धावसंख्या आहे आणि 22 धावांचं लक्ष आहे. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळलाय. एक धाव झाली कंप्लीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1-9 बनवायचे. 22 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 13 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक घेऊन सूरज दुधकर. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे हिमांशु म्हात्रे. सिक्सर किंग आहे. वेल फिनिशर आहे. या सीझन मध्ये एका षटकामध्ये 7 षटकार लगावले होते. तोच हिमांशु म्हात्रे ऑन स्ट्राइक स्विच चिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती. एक नवीन विक्रम केला होता या सीझन मध्ये. चिंचपाडाच्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 7 षटकार लगावले होते. गोलंदाज सूरज दुधकर. स्ट्रायकिंगला फलंदाज मोरेश्वर पाटील. स्मॉल पॉकेट डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. यावेळी स्ट्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 11 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज हिमांशु. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. अजूनही 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि
जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण, झेल ड्रॉप केलाय आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख कमबॅक करतो गोलंदाज सूरज दुधकर. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. जय वागेश्वर लकी 11 देसाई हा संघ खेळतो आणि त्यांच्या समोर आहे गावदेवी वसार. यावेळी फटका मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. बारा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मोरेश्वर पाटील आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, रवी वायले. रवी वायले ही ओळख आहे वसार या टीमची. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. यावेळी क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, फिरकी आक्रमण आहे आणि पहिल्या चेंडूवरती प्रभावित केलंय. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. मोरेश्वर पाटील बॅक टू द पवेलियन. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. दहा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज. क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. स्कोर इज लेवल. 21 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 1 धावेची गरज आहे. फुल टॉस चेंडू होता, स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 धाव झाली कंप्लीट आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलाय जय वागेश्वर लकी 11 देसाई या टीमने. देसाई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गावदी वसार टीमचं हार्ड लक, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. दोन्ही संघांना विनंती असेल, लाईन अप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे बादल म्हात्रे.